श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका स्वामींच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर सर्वप्रथम गोष्ट मी तुम्हाला एवढीच सांगू इच्छितो की ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा, कारण की जेथे तुमचे कर्म चांगले असेल तेथे तुमचे भविष्य चांगले ठरते, पण जेथे तुम्ही चांगले विचार कराल तिथे तुमचे चांगले भविष्य सुद्धा ठरते। आणि ते चांगले विचार आणि सगळं काही तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे आणि येणाऱ्या काही वेळातच तुम्ही भाग्यवंत ठरणार आहात। आयुष्यामध्ये कितीही दुःख असतील, आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील, आयुष्यामध्ये कितीही खचून गेलेला असाल, आयुष्यामध्ये केवढेही प्रश्न तुमच्या समोर येऊ दे, कितीही खचून गेलेला माणूस स्वामींचा संदेश ऐकल्यानंतर पुढे येतो। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचा उत्तर, तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम आणि अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी ऐकून तुम्ही यशस्वी ठराल। फक्त या मतलबी दुनियेमध्ये एक गोष्ट फारच महत्त्वाची आहे, ती फारच महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे। म्हणून ही आपली व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या। आणि जर आपल्या या आरके मराठी YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम ही तुम्हाला पाहता येईल। आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात। तर खरं तर सर्वप्रथम मुद्दा म्हणजे आजचे तुमचे कर्म चांगले, उद्याचे तुमचे भविष्य चांगले। हा मुद्दा मी तुम्हाला गेल्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय आणि हजारो लोक आपली स्वामी संदेश बघतायत। आता नक्की माझ्या बोलण्याचा अर्थ काय, मी इथूनच तो मुद्दा चालू करतो, इथूनच तो महत्वाचा टॉपिक आहे तो मी तुमच्यापर्यंत सांगतो। सध्याची वेळ सुद्धा तुम्हाला माहिती आहे, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवाल, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही या गोष्टी कराल, या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही या गोष्टी फक्त करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुमचे भविष्य बघा किती चांगले घडते। खरं तर सध्याची वेळ ही सगळ्यांनी ओळखून जावी, कारण की बऱ्याच लोकांनी ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। मी स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिली, माझ्या डोळ्यातून पाणी आले, अंगावरती काटा आला, हृदयाचे ठोके चुकले। नक्की मी बोलतोय तरी काय? तर त्याच्या पहिले तुम्हाला काही गोष्टी सांगतो। तुम्हाला ही गोष्ट तरी माहिती आहे, या कलियुगामध्ये सध्याच्या वेळेत तरी कोणीच कोणाचं नाही। आणि जर तुम्हाला परमेश्वराची साथ पाहिजे असेल, स्वामींचा हात तुमच्या पाठी पाहिजे असेल, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख पाहिजे नसतील, तर तुमच्या 4 घासातला 1 घास दान करायला शिका। तुमच्याकडचे छोटीशी मदत जर तुम्ही आजच्या या गोष्टीला केली तर खूप मोलाचे आभार राहतील। खरं तर आता मी तुमच्या पुढे मुद्दा ठेवतो। तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती सुद्धा पाहिली असेल, कारण की सध्याच्या चिमुकली पोरे सुद्धा उपाशी झोपतायत। आंधळी पोरं, अपंग पोरं, त्यांचे आयुष्य कसे जात असेल एकदा मनातल्या मनात विचार करा। हृदयाचे ठोके चुकते, अंगावरती काटा येतो, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। आणि त्यांची परिस्थिती पाहून माझ्या मनाला सुद्धा वाईट वाटलं आणि त्या लोकांना मदत करण्याची इच्छा माझ्या मनात जागली। पण त्या लोकांना मदत करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा पर्याप्त राशी नाही, पर्याप्त धन नाही, आणि त्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मी फक्त तुमच्या समोर विनंती ठेवतो, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता, कारण की त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही। जी लोक अनाथ आहेत, जी लोक अपंग आहेत, आंधळी आहेत, ती रस्त्यावरती उपाशी झोपतात, त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा नसतं। जी गरीब लोक असतात त्यांची परिस्थिती सुद्धा तुम्ही पाहिली असेल, आपल्या परिस्थितीपेक्षा खूपच त्यांची परिस्थिती वाईट असते। आपण जे दुःख पाहिलेले आहेत त्याच्याहून जास्त दुःख ते लोक सहन करत असतात। तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आपल्या आयुष्यात कितीही अडथळे असू द्या, जर तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यातले अडथळे काढण्याची ताकद ठेवताय तर परमेश्वर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येऊन देणार नाही, हा शब्द माझा आहे। या गोष्टीला मदत करून बघा, तुम्ही 101% यशस्वी ठराल। या गोष्टीचा तुम्ही मान करा, नक्कीच्या गोष्टीसाठी तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा मला आहे। आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या गोष्टीला मदत पाठवू शकता। आणि या गोष्टीला आपल्याला हर्षद दिनकर, अतुल इंगवले, राजू पाटील, सुमन खाटकर, त्यानंतर करेक आर्मस्ट्रॉंग, सुभाष आणि हर्षद दिनकर यांनी आम्हाला वारंवार या गोष्टीला मदत केली, म्हणून त्यांचे लाख मोलाचे आभार। आणि नक्कीच या गोष्टीला मदत करत राहतील असे आम्ही त्यांच्या समोर अपेक्षा ठेवू। आणि
सर्वप्रथम गोष्ट, या लोकांनी ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल बोलतो. जर आज या लोकांनी त्या लोकांची मदत केलेली आहे तर 101% ते लोक भाग्यवंत ठरतील. माझे स्वतःचे निवेदन, मी स्वतः स्वामींसमोर असे निवेदन ठेवीन की त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख येणार नाहीत, असे निवेदन मी स्वामींसमोर ठेवणार आणि हे निवेदन खरं सुद्धा ठरणार. तर आजचा हा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर हा मुद्दा इतका महत्वाचा आहे, इतक्या अत्याधिक महत्वाचा आहे. जर ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेताय आणि या गोष्टीनंतर तुमचे पुढचे कार्य करताय तर नक्कीच तुम्ही या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कराल. आणि सध्याच्या वेळेत या लोकांबद्दल कोणीच विचार करत नाही. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवू शकता. या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर सर्वप्रथम गोष्ट, जर तुम्ही या गोष्टीला मदत करू इच्छिता तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि आम्ही तुमच्या समोर फक्त एकच विनंती ठेवू की या गोष्टीबद्दल नक्की विचार करा, कारण की या गोष्टीबद्दल कोणीच विचार करत नाही. आणि परमेश्वराचे भक्त असाल, जर स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्ही विचार कराल, कारण की प्रत्येक परमेश्वराच्या भक्तामध्ये अशी एक ऊर्जा असते जे की आपल्याला दुसऱ्या लोकांना मदत करायची आहे. कारण की आज जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत केला तर उद्या त्याच्याच परतफेड तुम्हाला मिळणार आहे. कारण की आज तुम्ही जे कर्म कराल त्याचे उद्या तुम्हाला फळ भेटेल. आज जे कराल ते उद्या तुम्हाला भोगावे लागेल. तर नक्कीच लक्षात ठेवा, चांगले कर्म करा, चांगले भविष्य ठरेल. जर तुम्ही थोडंफार सुद्धा या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं केलं तर त्याची सुद्धा परतफेड मिळते. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही चुकी झाली असेल तर ही गोष्ट करा, तुम्हाला कोणत्याही चुकीला माफी मिळेल. तर नक्कीच या गोष्टीला मदत पोहोचवा. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवू शकता. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आजचे जे ठराविक मुद्दे आहेत, बरेच मुद्दे आहेत, ते मुद्दे तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरणार आहेत, आपल्यासाठी लाख मोलाचे ठरणार आहेत. कारण की ते मुद्दे तुम्ही कदाचित ऐकले असाल, पण एकदा शेवटपर्यंत ऐकून घ्या. नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्ही सहमत राहाल आणि नक्कीच या गोष्टी तुम्हाला बदलून टाकतील, तुमचे आयुष्य बदलून टाकतील. खरं तर या गोष्टी तुम्हाला समजून घेणे अत्याधिक महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की या गोष्टी सध्याच्या वेळेत कोणीच समजून घेत नाही. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूया. आजचे कर्म तुमचे पुढचे भविष्य ठरवतील, आजचे विचार तुमचे पुढचे दिवस ठरवतील आणि आजचे कृत्य तुमचे पुढचे कृत्य ठरवतील. म्हणजे तुम्हाला विचार करा, आज तुम्ही जे कराल त्याचीच परतफेड तुम्हाला उद्या मिळणार आहे. परमेश्वर वरून बघतोय आपण काय करतोय, आपण काय नाही करत आहे. प्रत्येक गोष्टीला त्याला फळ मिळते आणि माफी सुद्धा मिळते आणि त्यानंतर शिक्षा सुद्धा मिळते. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी सर्व परमेश्वर बघताय. आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये बरेच दुःख असतात, काही जणांच्या आयुष्यामध्ये बरेच कष्ट असतात. फक्त एवढे लक्षात ठेवा, सगळ्या कष्टांना त्यांना त्या कष्टातून बाहेर निघतील. कितीही संकटात गेले असतील त्या संकटातून बाहेर निघतील, कितीही खचून गेले असतील त्या खचलेल्या रस्त्यातून बाहेर निघतील. फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमची परीक्षा चालू आहे आणि थोडस वेळ अजून लागणार आहे. थोडस वेळ गेल्यानंतर तुमचीच चांगली वेळ येणार, कारण की ज्याच्यावरती वाईट वेळ येते त्याच्यावरती चांगली वेळ सुद्धा येते. आणि ती चांगली वेळ अशी येते की ती आपण मरेपर्यंत जात नाही. तर नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, कारण की सध्याच्या वेळेत जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेताय तर नक्कीच तुम्ही यशस्वी ठरताय. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन
निरोगी जीवन हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे. माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्यासोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आत्तापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो.
आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी द्यायचं नाही, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा, तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका, कारण की सध्याच्या वेळी तुम्ही कलियुगाची परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी काळ परिस्थिती झालेली आहे। ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल। सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांची कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्ये माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे। अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते। त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते, फक्त त्यांचे आयुष्य आजचा हा संदेश तुमच्यासाठी चांगला जात असते, कारण की काही महत्त्वाचे मुद्दे या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून आपल्या चॅनलला सबस्क्राइब या जगामध्ये सर्वात सुखी आहे तरी तर बऱ्याच स्वामी या भक्तांचा जगामध्ये अनुभव कोणीच मी सुखी तुम्हाला नाही, सांगतो। मग स्वतःला स्वामी मनात विचार भक्तांचा अनुभव कर घेऊन आणि मी शोधून तुम्हाला बघ, सांगतो। कोणीच नाही बरेच या स्वामी जगामध्ये भक्त सुखी ही मोठी मनात माणसे वांछित सुद्धा पूर्व होती, संचित फक्त त्यांनी केले तया भक्तीमध्ये सारखे कमी केली भोगले आणि आपल्या प्राप्त झाले। परमेश्वराच्या ज्या चरणी कधी लोकांनी गेले आपल्या नाही, त्यांना मनासारखे त्या केले, गोष्टीचा मान ज्या आला लोकांनी आणि आपल्या ते मनाहून विरुद्ध झटक्यात केले खाली पडले किंवा आणि आज काहीतरी त्यांना भीक वेगळं मागण्याची वेळ किंवा आली। बेकार अहो, कर्म ही केले, गोष्ट त्यांना ऐकून डोळ्यातून पाणी त्यांच्यासाठी निघते, भोगणे ही प्राप्त गोष्ट झाले, त्यांना ऐकूनच त्याचे डोळ्यातून पाणी त्यांना निघते, परतफेड कारण मिळाली। की ज्या म्हणजे गोष्टीचा लक्षात माज ठेवा, तुम्ही केला ती आजची गोष्ट कर्म सुद्धा तुमचे तुमच्या भविष्य हातातून ठरवते। निघायला ही वेळ गोष्ट लागत मी नाही। तुम्हाला ज्या वारंवार गोष्टीचा सांगत तुम्ही असतो, माज तर ही केला ती गोष्ट गोष्ट मनाला हातातून लावून घ्या, निघायला वेळ कारण की लागत आज नाही। तुम्ही जे कारण कराल की तुम्ही त्याचेच तुम्हाला गोष्टीची परतफेड आणि त्या नंतर वेळेची मिळणार आहे। किंमत करा, म्हणून ही कारण की गोष्ट आज तुम्ही नेहमी त्या लक्षात वेळेची ठेवा, किंमत केला आजचे तर तुमचे उद्या ती कर्म, वेळ तुमची उद्याचे किंमत तुमचे करेल भविष्य आणि बिघडवू त्यानंतर शकते तुमच्या व आजचे आयुष्यामध्ये तुमचे कर्म, सर्व उद्याचे सुख तुमचे मिळून भविष्य जातील, करू शकते। तुमच्या जीवनामध्ये म्हणून फक्त सर्व हेच काही लक्षात मिळून जाईल, ठेवा, तुमचं जनी सर्व सुखी तुमच्या असा हातात कोण असेल आहे विचारे आणि मना तुमचे तुझी जीवन शोधून तुमच्या पाहे, हातातच असते। मनात वांछित रडून काहीच पूर्व फायदा संचित नसतो, केले तया रडल्याने सारखे फक्त भोगले आपल्या प्राप्त आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात। मनामानसी आपल्याला असे दुःख वाटते आणू आपले नको रे, आयुष्य मना भरपूर सर्वथा भरपूर शोक मोठा चिंता एक बोझा नको रे। आहे आणि ते मनामध्ये आयुष्य कधीच काही तू लोक दुःख संपवून आणू सुद्धा नको। घेतात, तुझ्या फक्त ती मनामध्ये गोष्ट कधीच तुम्ही शोक आयुष्यात चिंता कधीच आणू करू नको। नका, कधीच कारण की कोणत्या खचून गोष्टीबद्दल गेलेला वाईट माणूस, वाटून दुःखात घेऊ पडलेला नको। माणूस, कारण की अडचणीत पडलेला विवेक माणूस बुद्धी आणि सोडून भरपूर द्यावी, साऱ्या दुःखामध्ये विदेही पडून पडे बघा, मुक्ती भोगी एकदम जावी। निराश जर झालेला तुमची माणूस चांगली त्यांना बुद्धी या सर्व जर तुम्ही दुःखातून तुमच्या या मनामध्ये कायोखातून ठेवला, बाहेर तर काढणारे तुम्हाला सुद्धा सर्व आपले स्वामी गोष्टी समर्थच मुक्ती आहे। भेटेल। सर्व आपले गोष्टीपासून परमेश्वर तुम्हाला आहे, फक्त सगळं काही भेटेल आणि परमेश्वरांवरती तुम्हाला विश्वास ते पाहिजे, सगळं भोगावं कारण लागेल। की जर तुमच्या मनामध्ये बऱ्याच तुम्ही लोकांनी आपल्या बेकार विचार परमेश्वरांवरती ठेवला, प्रश्न उचललेला तर आहे की तुम्हाला फक्त परमेश्वर नक्की एवढेच आपल्या सांगतो, सोबत आहेत की नाही, विचार, ते आपले तुमचे साथ कर्म, देतील की नाही, तुमचे हा कृत्य, प्रश्न मनात हे पडायला गोष्टी, या निर्माण गोष्टी झालेला तुम्ही आहे। नीट ठेवा, कारण या की तो गोष्टी तुम्ही माणूस चांगल्या ठेवा, भरपूर तुमचे वेळापासून सगळं काही स्वामींची बदलून भक्ती जाईल, करतोय, फक्त तुमचे त्याच्या आयुष्य आयुष्यामध्ये बदलेल, सुख तुमचे लाभत भविष्य नाही, बदलेल। तर तो माणूस कुठेतरी चुकतोय। आणि आता ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा जीवा कर्म तुम्ही आमची योगी व्हिडिओ जनी पहा जन्म झाला, आणि त्यात सांगितलेली परी गोष्ट शेवटी नीट काय ऐका मुखी आणि ती गोष्ट निघाला। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का जनी तो कर्म विचार करा योगी, आणि तुमचे त्यानंतर कर्म, तुम्ही तुमची जो चुकी तुमचा काढा जन्म ठरवतो, आणि येणाऱ्या आणि व्हिडिओमध्ये तुमच्या तुम्हाला जन्मानंतर सर्व तुम्ही गोष्टी जे समजून कर्म जाणार करताय, आहेत। म्हणून त्या त्याच्यावरती गोष्टी तुमचे ऐका भविष्य आणि ठरते। त्यानंतर तुमच्या या गोष्टी जीवनामध्ये तुम्ही वारंवार कुठे येत आहेत, चुकताय कारण की हे कर्म ठरवा हा आणि सर्वात आम्हाला महत्त्वाचा कमेंट मुद्दा बॉक्समध्ये आहे। सांगा, कारण की त्याचं कर्मामुळेच नक्कीच आज पर्याय, आपले त्याचं आयुष्य नक्कीच चालते, उपाय तर सुद्धा आम्ही तुम्हाला कर्मांमध्ये सांगू। विश्वास ठेवा। नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी तर सहन करताय, स्वामी तुम्ही भक्तांनो, जेवढेही खचून या गेला गोष्ट असाल सुद्धा त्या महत्त्वाचंच प्रत्येक आहे। गोष्टीला आणि मात एकदम मिळणार। शेवटचे जे आज 2-3 तुम्ही केवढेही मिनिटं खचून असतील, गेला ते असाल तुमच्या तरी पण येणारे आयुष्यासाठी भविष्य हे फारच तुमचे चांगले महत्त्वाचे ठरणार असतील। म्हणून हा ही शब्द व्हिडिओ माझा आहे, कारण की आज शेवटपर्यंत तुम्ही चांगले एकदम कर्म केलेले पूर्णपणे आहेत। नक्कीच बराच खचून बघून जा। गेलेला माणूस, दुःखात गेलेला माणूस यांनी बराच काही सहन केलेला असतो, त्यानंतर त्याची येणारी वेळ चांगली असते। थोडासा वेळ लागतो या गोष्टींना, परमेश्वर पण थोडासा वेळ तुम्हाला घेतो, फक्त सर्व काही ठीक होते। फक्त सर्व काही गोष्टी तुम्हाला सुद्धा समजून घ्यावे लागतात आणि थोडासा वेळ संयम आणि त्यानंतर विचार तुमच्या मनात चांगले ठेवावे लागतात, त्यानंतर सगळं काही ठीक होतं। फक्त एवढेच लक्षात ठेवा, परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे। परमेश्वराचे नाव मुखी घ्या, प्रत्येक गोष्टीला सुरुवात करा, तुमचे सर्व काही चांगले होईल। आणि या पुढील सुद्धा नक्कीच ऐका, कारण की ते तुमच्यासाठी महत्वाचे ठरून जाणार आहे। नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल, कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून
यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते, कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वयारी पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपले जे कर्म आहे तसेच आपल्याला भोगावे लागते. तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही. हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत. तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा. तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत. चला, नको वासना विषया वृत्तरूपे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते. तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओला चालू करूयात. श्री स्वामी समर्थ. वरती जाऊ नका, चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा, कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा. कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव. आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे, कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जावी नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि
त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही मात करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते. आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे, पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या